दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील योगेश सावंतवरून अधिवेशनामध्ये शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय। योगेश सावंत पवारांच्या राष्ट्रवादीचा असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला, तर नोटीस न देता पवारांचं नाव कसं घेता असा आक्षेप विजय वडेट्टीवार यांनी घेतलाय। दरम्यान ऍक्टिंग करू नका, सावंत आमचाच कार्यकर्ता असं प्रत्युत्तर विधिमंडळाबाहेर रोहित पवार यांनी दिलंय। एक समाज 3 मिनिटात संपवू, त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपव। अध्यक्ष महोदय, तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, त्याचे इन्व्हेस्टिगेशन झालं, त्यात हा योगेश सावंत सापडला। तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र गटाचा पदाधिकारी आहे, आयटी सेलचा। तो सापडला, त्याच्यानंतर ज्या सदस्याचं नाव त्यांनी शरदचंद्र पवार गटाचा म्हटलंय, शरद पवारांचं नाव नाही घेतलं, त्यांच्या पक्षाचं नाव घेतलंय। आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्षनेत्यांना कदाचित चेक करा तुम्ही, ते बोललेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट हे बोललेत। अध्यक्ष महोदय, रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला। अध्यक्ष महोदय, काय संबंध? अध्यक्ष महोदय, आपल्याला नोटीस मिळाली का? इथे शरद पवार साहेबांचं नाव असं घेता येतं का? नोटीस दिली का? कोणाचंही नाव जर घ्यायचं असेल तर त्याला नोटीस देण्याची आवश्यकता आहे की नाही? ते तुम्ही असं कसं नाव घेताय? तुम्ही घरायचं असेल आरोप तर नोटीस द्या, रितसर बोला ना। पण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एखाद्या नेत्याचं नाव असं घ्यायचं कसं घेता येईल? याचा खुलासा त्या ठिकाणी आपण केला गेला पाहिजे। अध्यक्ष महोदय, आशिष शेलार साहेब, योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे, साहेबांच्या बाजूली तो लढत आहे आणि त्याच्यावर काल कारवाई झाली। पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं, जबाब घेतला, 1 दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहेत। आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे। त्यामुळे उगाच तिथं ऍक्टिंग करू नका, ओपनली मी सांगतोय, कार्यकर्ता आहे ना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।